Hello everyone, this is D Kumar and you are watching your favorite YouTube channel D Kumar sir. मित्रांनो, बऱ्याचपैकी आपल्याला इंग्लिश शिकायचे असते आणि त्यासाठी आपल्याला इंग्लिशचा सिलेबस माहीत नसतो. बरेच लोक इंग्लिश शिकवतात पण सिलेबस त्याचा शेअर करत नाही, कारण त्यांना वाटते की आपली दुकान बंद होऊ शकते. पण जे लोक प्रामाणिकपणे प्रयत्न करतात ते शेअर देखील करायला घाबरत नाही, त्यांचं कधीच दुकान बंद होत नाही. चला तर आज मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे इंग्लिश स्पीकिंग करण्यासाठी ॲक्च्युअल सिलेबस काय असतो आणि त्या सिलेबसचा वापर करून प्रॅक्टिस कशी करायची आणि ते इंग्लिश बोलताना अप्लाय कसं करायचं हे मी सांगण्याचा थोडक्यात प्रयत्न करतो आहे. एकदम प्रामाणिकपणे पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला आर्टिकल्स माहिती पाहिजे. हे जवळपास बऱ्याच लोकांना 80-90% लोकांना माहिती पण आहे आणि आर्टिकलचा वापर ते करतात, पण बऱ्याच वेळेस चुका होतात. त्या चुका आपण लक्षात घ्या आणि त्यानुसार करा. काही खूप मोठी गोष्ट नाही. एखाद्या वेळेस इंग्लिश बोलताना आर्टिकल विसरलो किंवा चुकीचं लागलं बी, त्यामुळे एवढा काही फरक पडत नाही. त्यामुळे त्याचं टेन्शन खूप घ्यायचं नाही. एक दिवसात ते कवर करून घ्यायचं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जवळपास 40% रोल ज्या गोष्टीचा इंग्लिशमध्ये आहे ते आहे टेन्सेस. मग 12 प्रकारचे टेन्स असतात, ते सगळेच महत्त्वाचे आहेत का? नाही. तर त्यापैकी जवळपास 7 टेन्सेस खूप महत्त्वाचे आहेत. सगळ्यात जास्त वापरला जाणारा इंग्लिश स्पीकिंगमध्ये जो टेन्स असतो तो असतो सिम्पल प्रेझेंट टेन्स. बघा, आपण न्यूजपेपर पण वाचतो, यामध्ये काल आणि परवा आणि मागे कधीतरी घडलेल्या घटना आहे, त्याचा संदर्भ आजच्या न्यूजपेपरमध्ये येतोय, तर तिथे सुद्धा सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये हेडलाईन्स असते. जसं आता भारताने काल वर्ल्ड कप जिंकला असं म्हणायचं, तर इंडिया वॉन नाही म्हणत. वॉन म्हणजे जिंकला असं नाही, तर विन्स लिहिलं जातं. इंडिया विन्स द वर्ल्ड कप. तर विन्स म्हणजे सिम्पल प्रेझेंट झालं. सब्जेक्ट V1 SES हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्सचा रोल खूप जास्त आहे. जसं एखादी म्हण आहे माईट इज राईट, हे सिम्पल प्रेझेंटमध्येच आहे. माईट इज राईट, बळी तो कानपिळे आपण म्हणतो. हे इज जरी आलं आहे तर इज हा ॲमिजार हे बीचं रूप आहे, टू बीचं रूप. बीचं पहिलं रूप ॲमिजार असतं, म्हणून ते V1 म्हणून वापरलं जातं. माईट एक सब्जेक्ट आहे, त्यानंतर इज आणि बाकीचा ऑब्जेक्ट. ह्याप्रमाणे सिम्पल प्रेझेंट. आणि दररोज ज्या क्रिया आपण वारंवार पुन्हा पुन्हा करतो त्या सिम्पल प्रेझेंटमध्ये येतात. जसं सूर्य पूर्वेला उगवतो, पश्चिमेला मावळतो, मी रोज शाळेत जातो, ती मला स्वयंपाक करून देते, किंवा काही पण असं, गाय दूध देते. ह्या रेग्युलर होणाऱ्या क्रिया ह्या सगळ्या सिम्पल प्रेझेंटमध्ये येतात. बघा, आपण हिशोब पण करतो. जसं आता 2 आणि 2 4 बनतात. 2 and 2 मेक 4. 2 and 2 सब्जेक्ट आहे, मेक V1 आहे आणि 4. बघा तुम्ही, सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर खूप जास्त आहे. त्यानंतर सिम्पल पास्ट, सिम्पल फ्युचर यांचा रोल येतो. मग प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअसचा काही रोल नाही. एक प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि पास्ट परफेक्ट टेन्स, हे 7च टेन्स खूप जास्त वापरले जातात. बाकीच्या 5 टेन्सचा अभ्यास नाही केला तरी चालेल. यानंतर विषय येतो मॉडलचा. इंग्लिशमध्ये म्हणजे आपल्या भावना व्यक्त करतो आपण. इंग्लिश बोलतो म्हणजे काय? आपल्या मनातलं दुसऱ्याला सांगतो, आणि ह्या भावना व्यक्त करण्यासाठी भावदर्शक शब्द महत्त्वाचे असतात. मग भावदर्शक शब्द कोणते? तर हेच कॅन, कुड, मे, माईट, मस्ट, नीड, यूज टू, ऑट टू, माहिती आहे तुम्हाला. तर यांना मॉडल्स म्हणतो आपण. शूड, वूड, विल, हे सगळे मी पूर्ण सांगून देतो. कॅन, कुड, विल, वूड, शॅल, शूड, मे, माईट, मस्ट, नीड, डेअर, ऑट टू, यूज टू, हे मॉडल्स प्लस हेल्पिंग वर्ब असतात. जसं ॲमिजार, वाज, वेअर, हॅव, हॅज, हॅड, डू, डज, डीड, हे हेल्पिंग वर्ब. यांचा बी खूप जास्त रोल आहे भावना व्यक्त करायला. भावदर्शक शब्द आणि टेन्स, पॅसिव्ह वॉइस वगैरेसाठी हे हेल्पिंग वर्ब खूप महत्त्वाचे असतात. हेल्पिंग वर्बचा एक पॅसिव्ह रोल पण आहे आणि एक ॲक्टिव्ह रोल पण आहे. पॅसिव्ह म्हणजे आय हॅव अ पेन, माझ्याजवळ पेन आहे. हॅवचा या ठिकाणी एक पॅसिव्ह रोल आहे, ॲक्शन नाही आहे, क्रिया नाही आहे, पण हॅव येतो की नाही. तसं आय हॅव ट्रॅव्हल्ड टू USA. बघा, आय हॅव ट्रॅव्हल, ह्यामध्ये ट्रॅव्हल आलं, ॲक्शन आली, अशा प्रकारच्या वाक्यात सुद्धा हॅवचा रोल आहे. म्हणजे हे जे हेल्पिंग वर्ब आहे यांचा खूप जास्त रोल असतो आणि मॉडलचा पण. त्यानंतर येतं पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये सुद्धा सगळेच महत्त्वाचे नाही, पूर्ण 8 टेन्स आहेत. त्या 8 टेन्सचं पॅसिव्ह व्हॉइस होतं 12 टेन्सपैकी. तर त्यातून महत्त्वाचे मी सांगतो तुम्हाला. सगळ्यात जास्त सिम्पल प्रेझेंटचं पॅसिव्ह, मग सिम्पल पास्टचं, मग सिम्पल फ्युचरचा, मग प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअसचा वापर होतो. प्रेझेंट परफेक्टचा, पास्ट परफेक्टचा वापर होतो. बस, बाकीच्यांचं नाही केलं तरी चालेल. हे खूप महत्त्वाचे. आत्ता एकदम इम्पॉर्टंट पार्ट,
प्रिपोजिशन आपले पाठ पाहिजे. जवळपास 100 प्रिपोजिशन आहेत आणि त्यापैकी 50-60 खूप जास्त महत्त्वाचे, ते आपल्या चॅनलवरती अवेलेबल पण आहे. प्रिपोजिशन तुम्ही बघून घेऊ शकता, सगळे दिलेले आहेत. मी खूप जास्त महत्त्वाचे आहेत ते आपण कवर केलेले आहे. 10-20% मी सोडलेले कारण त्यांचं रोलच नाही आहे इंग्लिशमध्ये, म्हणजे 99% ते वापरले जात नाही. त्यानंतर हां, याच्यामध्ये एक्झाम्पल सांगितले तर जसं बिफोर, आफ्टर, त्यानंतर ॲगो, त्यानंतर अबाउट, असाइड, बिसाइड, ॲक्रॉस, असे खूप सारे प्रिपोजिशन आहेत. यांचा रोल खूप आहे इंग्लिशमध्ये. जसं अबाउट आहे, आय एम टॉकिंग अबाउट इंग्लिश, मी इंग्लिशबद्दल बोलत आहे. आय केम बिफोर हिम, मी त्याच्या पहिले आलो. खूप सारे बिफोर, अबाउट, असे अराउंड, हे तुम्हाला पाठांतर करायचे, यांचा अर्थ पाठ करायचा. स्पेलिंग पाठ करत बसायची गरज नाही आहे. इंग्लिश बोलताना आपण स्पेलिंग नाही सांगत, फक्त बोलतो. म्हणून यांचं आपल्याला जर समजा अर्थही माहीत असला तरी काम होऊन जाईल. त्यानंतर कंजंक्शनचा रोलसुद्धा इंग्लिशमध्ये तेवढाच महत्त्वाचा आहे. मी बाकीच्यावर फोकस नाही केलं. कोणते, जसं नाऊन आहे, प्रोनाऊन आहे, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब, 100 ॲडजेक्टिव्ह ॲडवर्ब बी पाठ पाहिजे. मी आपल्या चॅनलवरती 100 नेहमी वापरले जाणारे ॲडजेक्टिव्ह, 100 नेहमी वापरले जाणारे ॲडवर्ब आपल्या चॅनलवरती दिलेले आहेत. तुम्ही डी कुमार सर टाका आणि पुढे 100 डेली यूज्ड ॲडजेक्टिव्ह, 100 डेली यूज्ड ॲडवर्ब असं टाका, तुम्हाला मिळून जातील ते. त्यानंतर रोल सगळ्यात जास्त खूप महत्त्वाचा रोल आहे प्रिपोजिशन नंतर, तर ते आहेत कंजंक्शन. जसं ॲज वेल ॲज आहे, नुसता ॲज आहे, हार्डली वेन आहे, ॲज सून ॲज आहे, त्यानंतर नॉट ओन्ली बट ऑल्सो आहे, नुसता वेन आहे. व्हेन म्हणजे मध्यभागी वापरलं जातं. व्हेनचा अर्थ केव्हा बी होतो, 2 वाक्याच्या मध्ये वापरलं तर जेव्हा तेव्हा पण होतो. असे खूप सारे कंजंक्शन पण आहेत इंग्लिशमध्ये, यांचा खूप जास्त रोल आहे इंग्लिश बोलताना. म्हणून प्रिपोजिशनसोबत कंजंक्शन पण यायला पाहिजे. आणि थोडंफार जर वाटलंच तुम्हाला तर डिग्री ऑफ कंपॅरिझन आणि डायरेक्ट स्पीच, इनडायरेक्ट स्पीच यांचा रोल येतो. यांचा रोल नॉमिनल आहे, खूप कमी आहे. केलं तर करा, डोक्याचं बाहेर चाललं तर सोडून द्या. त्याच्या वाचून काही तुमचं इंग्लिश राहून जाणार नाही. त्यामुळे हे 2 घटक केले तर अधिक चांगलं आहे, पण नाही बी केले तरी नो इश्यू आहे. ठीक आहे. आता प्रॅक्टिस कशी करायची हे पण सांगणार. त्यासाठी जवळपास 3-4 हजार शब्द, जे रोज वापरले जाणारे शब्द आपले पाठांतर पाहिजे. म्हणजे आता बघा, डिक्शनरीमध्ये लाखो शब्द आहेत, एवढे आपले पाठ पण होऊ शकत नाही. तर एवढे पाठांतर जर करायचे असेल तर आपलं आयुष्य कमी पडून जाईल, पण पाठांतर होणार नाही. त्यासाठी रोज इंग्लिशमध्ये आपण जे बोलतो ते रोज बोलले जाणारे असे शब्द 3-4 हजार पाठ असले तरी चालेल. मग तुम्हाला प्रश्न पडेल की हे शब्द कुठे मिळतील. तर मी जवळपास 10 वर्ष रिसर्च करून यावरती एक ई-बुक लिहिलं आहे. आणि त्याचं ई-बुक म्हणजे आपल्याला PDF मिळून जातं व्हॉट्सअपवरती. त्याचे चार्ज मी फक्त 199 रुपये ठेवलं आहे. जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही कमेंट करा, मी तुम्हाला माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही कमेंटद्वारे, मी रिप्लाय करेल. आणि तुम्हाला घ्यायचं असेल तर माझा फोनपे, गुगल पे नंबर पण देईल, त्यावरती तुम्ही मला पेमेंट करून द्या. आणि त्याच तुम्हाला वाटलं त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपवरती ती PDF माझ्याकडून मागवून घेऊ शकता. फक्त 199 रुपयाला ते मिळून जातं. त्यात 4000 शब्द आहेत इंग्लिश बोलण्यासाठी रोज वापरले जाणारे शब्द, आणि त्यांचा मराठी अर्थ पण दिलेला आहे. त्यानंतर प्रॅक्टिस कशी करायची, तर प्रॅक्टिस करण्यासाठी सगळ्यात पहिले आपली ट्रान्सलेशनची प्रॅक्टिस घेतली गेली पाहिजे. मग आपण घरी करा, स्वतः कोणाकडून करून घ्या. प्रॅक्टिसमध्ये वेगवेगळ्या म्हणजे ग्रामरवरती, जसं टेन्सवर, पॅसिव्हवर, मॉडलवर, हेल्पिंग व्हर्बवरती, कंजंक्शन, प्रिपोजिशन, हे सगळे वापरून वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य इंग्लिश टू मराठी, मराठी टू इंग्लिश असं उलटसुलट प्रॅक्टिस करून बघा, लिहून बघा. वाटलंच तर एखादं मराठी वाक्य लिहिलं ते इंग्लिशमध्ये तोंडी बोलून बघा, तुम्हाला येतं आहे का. नसेल तर मग एखाद्याकडून तुम्ही करून घेऊ शकता, एखादा जाणकार आपल्या ओळखीचा असतोच. नसेल तर त्यावर बी मी तुम्हाला तोडगा सांगणार आहे शेवटी. त्यानंतर हे झालं ट्रान्सलेशनच्या बाबतीत. मग प्रेझेंटेशन, एखादा टॉपिक घ्यायचा आहे, जसं मोबाईल आहे, मोबाईलचे काय फायदे आहेत, तर त्याच्यावरती 10 पॉईंट काढायचे, काय काय फायदे, एका 2-2 शब्दामध्ये पॉईंट काढायचे. त्या पॉईंटवरती 1-2 वाक्य बोलून बघायचं, तोंडी, लिहून काढू नका. लिहिल्यावर आपल्याला, मी तर म्हणतो, खूप छान आपण निबंध लिहू शकतो, पण बोलायचं आहे. हे लिहूनच आपल्याला बोलण्याचा सराव येत नाही. बोलून म्हणजे आपल्या डोक्यामध्ये प्रोसेस करण्याची आपल्याला एक सवय पडते की वाक्य प्रोसेस कसं होतं मराठी टू इंग्लिश.
एक एक दोन दोन वाक्य ह्या पॉईंट्सवरती बोलायचं. 10 पॉईंट जवळपास आपण काढले तर आपण 20 एक वाक्य बोलून जाऊ शकतो त्यावर. ते पॉईंट काढतानाच डोक्यामध्ये प्रोसेस करा की ह्या पॉईंटवर मी 1-2 वाक्य काय बोलणार आहे, मग पुढच्या पॉईंटवर काय बोलणार आहे. जसं आता टॉर्च आहे, मोबाईलचं यूज जर तुम्हाला सांगितलं तर टॉर्च हे त्याचं एक यूज आहे. मग टॉर्चवरती काय बोलणार. मोबाईल हॅज अ फंक्शन विच इज रिअली यूज इन द डार्कनेस. when we are in the darkness we can turn on that function and then it will be light up. झालं. 3-4 वाक्य बोललो मी, तुम्ही 1 वाक्य 2 वाक्य बोलू शकता तुम्हाला वाटलंच तर. असे प्रत्येक याच्यावरती कॉलिंग आहे, कॅमेरा आहे, कॉन्टॅक्ट सेव्ह आहे, कॅल्क्युलेटर आहे, कॅलेंडर आहे, खूप साऱ्या गोष्टी याच्यावरती तुम्ही 1-1 2-2 वाक्य बोलू शकता. हे झालं प्रेझेंटेशन. त्यानंतर तुम्ही ग्रुप डिस्कशन, नाही ग्रुप डिस्कशनला कोणी तर दोघांचं कॉन्व्हर्सेशन. मग दोघांचं कोणी नसेल तर मग इकडनं बी आपणच तिकडनं आपण, दोन्ही बाजू मांडायच्या प्रयत्न करायचा आहे. आणि ह्या ठिकाणी तर खरं म्हणजे काय होतं अशा वेळेस प्रॅक्टिस करताना चुका की आपण काय चुकतो हे आपल्याला कळत नाही. आणि समजा कळलं बी तर कधी कधी आपण एखादी गोष्ट विसरून जातो, मग ती ऐन वेळेस आठवत नाही, मग ती काय करायचं अशा प्रश्न पडतात. यावर मी शेवट तोडगा तुम्हाला सांगेल. हे झालं कॉन्व्हर्सेशन. डिबेट करून पहा, वादविवाद घालून बघायचं एकमेकांशी. इकडून मीच बाजू मांडणार, तिकडून मीच बाजू मांडणार. जसं ऑनलाईन क्लासेस वर्सेस ऑफलाईन क्लासेस, दोन्ही बाजू मांडून बघायच्या. याने त्याच्या विरुद्ध बोलायचं, त्याने त्याच्या विरुद्ध बोलायचं, असं ठीक आहे. मोबाईल वर्सेस लॅपटॉप असे तुम्ही काही करू शकता. हे डिबेट, वादविवाद. हे डिबेट झाले की मग चॅटिंग करायचं, गप्पा मारायचं. इंग्लिशमध्ये कसं मारायचं तर असंच एकमेकांना प्रश्न करायचे. मग ह्यामुळे काय होतं, आपण समोरच्याला प्रश्न करतो, समोरचा आपल्याला प्रश्न करतो, त्याचा प्रश्न आपण समजून घेतो. त्यानंतर आपण प्रश्न बनवण्याची आपल्याला सवय लागते. काय चुकतो ते प्रयत्न करायचा, माझं काही चुकतं आहे का प्रश्न बनवताना. ह्या दोन्ही गोष्टी. मग प्रश्न समजून घ्यायचा कसा, त्याचा प्रश्न आपण समजायचा, म्हणजे त्याचा अर्थ, त्याचं उत्तर कसं द्यायचं, ह्या गोष्टी चॅटिंगमधून आपल्याला कळतात. म्हणजे गप्पा मारायच्या इंग्लिशमध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही घरी प्रॅक्टिस करून तुम्हाला नक्की इंग्लिश बोलता येऊ शकतात. जर तुम्हाला वाटत असेल की ह्या गोष्टी माझ्याकडून घरी नाही होऊ शकत, माझी काही वर्ष निघून गेली इंग्लिश शिकता शिकता आणि अजून काही वर्ष निघून जातील, तर आमचा एक क्लास आहे ऑनलाईन. ह्या सगळ्या गोष्टी मी त्यामध्ये कव्हर करत असतो. त्याची एक नॉमिनल फीस आहे. जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही जॉईन करू शकता. त्यासाठी मला कमेंट करा, मी रिप्लाय करेल. त्यानुसार मग आपण एकमेकांशी कॉन्टॅक्ट शेअर करून एकमेकांना ते डिटेल देऊ शकतो मी तुम्हाला, आणि मग तुम्हाला वाटलं तर जॉईन होऊ शकता. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इंग्लिश बोलण्यासाठी आवश्यक आहे. कशा वाटल्या हे तुम्ही मला नक्की सांगा. तुम्हाला काही विचारायचं आहे बिंदास विचारा. लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. जय हिंद.